भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलन केलंय। नमाज पठण आणि हनुमान चालीसा म्हणत राष्ट्रवादीनं या ठिकाणी आंदोलन केलं। शनिवार वाड्यामध्ये काही महिलांनी नमाज पठण केल्यामुळे मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या होत्या। जे काही वातावरण त्यांनी बिघडवलेलं आहे आणि काय जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाड्यात परवानगी द्यायची, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई, तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही, हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे। त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला। अजून जर इतिहासात मी मागे गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचा आम्हाला भान आहे। महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही। आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतोय, भाजपच्या विरोधात नाहीये। तर चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा येत्या 27 तारखेला मुंबईमध्ये मेळावा होणार आहे। चोरासकट मतचोरी पकडल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। मतदार याद्यांमधल्या घोळावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। तर कालपर्यंत निवडणुका घ्या म्हणणारे पराभव दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकला असं म्हणत आहेत असा पलटवार शिंदेंनी ठाकरे बंधूंवर केलाय। आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी, इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे, तपासलं पाहिजे। आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका। आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नयेत या महाराष्ट्रात। निवडणुका लवकर घ्या, निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते। आता त्यांना पराभव दिसू लागला, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असा धोसा त्यांनी लावलेला आहे। आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरासकट आपण पकडलेली आहे। आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत। तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेले मी, नाशिकमध्ये पुन्हा येईल, त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे, मी येईल तो भगवा फडकवूनच येईल। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा येत्या 27 तारखेला मुंबईत मेळावा होणार आहे। तर खोटे मतदार असतील तर पुरावे द्या असं म्हणणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांना राऊतांनी उत्तर दिलंय। राज ठाकरे साहेबांचा असं काही आक्षेप असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किती म्हणला लाख तुम्ही 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले, तर बघा त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे। निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून 2 दिवस 14-15 तारखेला शिष्टमंडळ भेटलं, काय कार्यवाही केली? पुरावे दिले ना आम्ही। मनसेच्या कार्यक्रमाबद्दल मुंबईकर, मराठी माणूस आणि महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही। मला असं वाटतं आम्ही पुराव्यासकट आणि मुळात मला एक आशिष शेलार असतील, नितेश राणे असतील यांना एक प्रश्न विचारायचा। आम्ही प्रश्न कोणाला विचारतोय? निवडणूक आयोगाला। राग कोणाला येतोय? भारतीय जनता पक्षाला। पहिले नितेश राणे आणि आशिष शेलार या दोघांनी त्यांचं या लोकांशी असलेलं कनेक्शन पहिले स्पष्ट करावं, मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ। दरम्यान देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगावरती आमचा मोर्चा असेल अशी माहिती राऊतांनी दिली आहे। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं, त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय। आज काय आहे? नरक चतुर्थी आहे। नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला। नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी, त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का,
तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे, चिरडलं जाईल जनता या राज्याची. जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही. पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निव्वळ नाट्य मंदिराचाच कार्यक्रम आहे. एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतंय, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतंय. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंद्याला अस्वस्थ करतोय. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे, त्यांना विचारा. तर गुजरातला मुंबई हवी होती ती वेगळ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राज ठाकरे यांनी म्हटलं. वाढवण बंदर विमानतळ हे सर्व कुणासाठी असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केलेला आहे. विमानतळाची जमीन अदानींच्या खिशात घालण्याचा प्लॅन आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले. तर वाढवण बंदराबाबत राज ठाकरेंना चुकीची माहिती दिली गेली आहे असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय. वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र सरकारचा 26% वाटा आहे असं नितेश राणे म्हणाले. इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार. ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वरती जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार. जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत. जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत. भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना, मराठी सगळे लोक, मला त्यांनाही सांगायचंय, हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना, त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये, तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार. वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे. तर पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे. जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिले. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस क्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तालयात या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. या प्रकरणावर स्टेटस को म्हणजेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली. सुनावणीला जैन समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन हेही उपस्थित होते. जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री विरोधातील लढ्याचा पहिला टप्पा होता. जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात अपील केलं होतं. जागेची विक्री ऑर्डर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आली असा युक्तिवाद करण्यात आला. ट्रस्टनं धर्मादाय आयुक्तांसमोर काही गोष्टी लपवल्या आहेत असाही युक्तिवाद झाला. बोर्डिंगची इमारत मोडकळीस आल्याचं दाखवण्यात आलं. सार्वजनिक ट्रस्टची ही जमीन विकत घेता येत नाही, मात्र ही ट्रस्ट खासगी असल्याचं सांगण्यात आलं होतं. धर्मादाय कार्यालयाची ट्रस्टी यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. आज तातडीने धर्मादाय आयुक्त महोदयांनी आज सुनावणी घेतली. त्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही त्यांना मंदिर असल्याचं तिथं चित्र, फोटो दाखवले, त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मादाय आयुक्तांकडून जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं. तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांचे स्वतःचे आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब 28 तारखेला ठेवले, म्हणजे येत्या 28 ऑक्टोबरला. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानंतर रोहित पवार यांनी आभार मानले. तो मुद्दा आम्ही घेतल्यानंतर त्याच्याच बरोबर जैन बांधवांनी तिथं मोठं वातावरण गरम केल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर कुठं ना कुठेतरी धर्मादाय आयुक्तांना तिथं तो निर्णय घ्यावा लागेल. मी मनापासून धर्मादाय आयुक्तांचे आभार व्यक्त करतो. पुण्यातल्या जागा गळणारे जाग्या मोहोळ असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. 8/10/2025 ला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो 25/11/2024 ला, म्हणजे 11 महिन्यापूर्वी
ज्यावेळेला हे डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी 11 महिन्यापूर्वी, म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्ममधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही, तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला? याच्यामध्ये त्यांनी जो व्यवहार केला त्याच्यामध्ये 80% व्यवहार यांनी राजीनामा द्यायच्या अगोदर झाला होता. आणि हे म्हणतात हा राजीनामा कुठे दिला, कुठल्या रजिस्टर पुढे गेला, तुम्हाला आम्हाला काय माहिती? ह्याच्यामध्ये सगळ्यांनी हा कांड केला होता, याची ईडी चौकशी झाली पाहिजे. मुरलीधर मोहोळने याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे. साहेबांचा पिक्चर आलता, तर त्या पिक्चरमध्ये असं होतं की भूमिपुत्रांच्या जमिनी जर बिल्डर लोक खात असतील तर त्याच्यावर तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे. आता देवा धर्माच्या बी आज जमिनी खायची वेळ बिल्डरांनी वेळ आणली, तर मला वाटतं ते बी बोलतील त्यांचाही 6व्या मधलं फ्लॅट आहे गोखलेंच्या वर. तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याचा आढावा ठाकरे घेतील. 4 दिवस मराठवाड्यातील अनेक गावांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. तर 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली, 2दा मरता मरता वाचलो असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. ज्या घटनेशी माझा संबंध नव्हता आणि त्यावरून मीडिया ट्रायल झाली असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडणं कठीण आहे असं देखील मुंडेंनी म्हटलं आहे. 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं. मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो, मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही. त्या 250 दिवसात 2दा मरता मरता वाचलो, 2 वेळेस मेंदूच्या आधार. शेवटी आज मी तुमच्या समोर आहे, या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्या आजारातून बाहेर पडलो. फक्त डोळ्याचा राहिला, फक्त आणि फक्त तुमची सेवा करायची. तुमच्या सेवेच्या पलीकडे दुसरं काही नाही. 2दा वाचलो, एवढ्यासाठी देवाने वाचवलं की बाबा रे, अनेक जनाची अनेक असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमागे जरी असले, तू जन्मालाच आलास फक्त लोकांची सेवा करायला, असा तू जाऊ शकत नाहीस. म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला. 1,42,000 मताच्या लीडनी मला निवडून दिलं. साधे आहे, पण मत घ्यायला 1 नंबरला महाराष्ट्रात आपण 1,95,000 मत. आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपाशीर्वादानं एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला. हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता आला. महाराष्ट्रात सत्ता मंत्री म्हणून शपथ घेतली, मिळालेल्या त्या मंत्री पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही. आणि आता बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून. पालकमंत्री संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावून उपोषण सोडवलं. शेतकरी प्रश्नावर एका तरुणाने 9 दिवस उपोषण केलं होतं. यानंतर विरोधकांनी शिरसाटांवर निशाणा साधला. त्यावर संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. चुकीचं चित्र रंगवलं जातंय असं शिरसाट म्हणाले. काय माणुसकी नसते का माणसाकडे? उपोषण करताना वाटतं की पालकमंत्र्याच्या हस्तेच मला ज्यूस प्यायचा आहे. मी त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मुंबईहून आलो आणि तो 7 वाजता माझ्या घरी आला. मग त्याची भूमिका समजून घेतली, माझी भूमिका त्याला सांगितली, सरकारची भूमिका काय ते सांगितली आणि अत्यंत हसी खेळीमध्ये ते वातावरणामध्ये आम्ही त्याचं आंदोलन त्या ठिकाणी समाप्त केलं. याच्यामध्ये पालकमंत्र्याचा काहीतरी अहंकार की एखादं उपोषण करता घरी जातो, पालकमंत्री हे करतो, हे काही चित्र रंगवायचा प्रयत्न आहे. हा चुकीचा आहे. त्याला माझ्यावर विश्वास आहे, हे माझं सर्टिफिकेट आहे म्हणून मी त्याला पॉझिटिव्हली पाहतो. काही लोक त्याला निगेटिव्ह पाहतात, म्हणून मला त्यांच्यावर विरोधकावर बोलणं मला योग्य वाटत नाही. त्याच्यातला माझ्यातला संवाद या तिथलच्या लोकांनी ऐकलेला आहे आणि ते लोक खुश आहेत. मागील 9 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं आमरण उपोषण थांबवलेलं आहे. अहंकार आणि माज आहे, हाच तर कुठेतरी खऱ्या अर्थाने उतरवण्याची वेळ आलेली आहे. सोडण्याचा प्रयत्न करणे, स्वतःला हे ट्रम्प समजतात का काय असं मला वाटायला लागलंय. आता कुठंतरी असे नमुने या सरकारमध्ये भरल्यामुळेच आज सामान्य लोक अडचणीत आलेले आहेत.
अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना वागवत असाल, नाही तर एखाद्या उपोषणाला तुम्ही न जाता तुमच्याकडे वेळ नाही म्हणून त्याला जर घरी बोलवत असताल, ही नवीनच प्रथा या नमुन्यांनी सुरू केली. या सरकारमध्ये असणाऱ्या इतर मोठ्या नेत्यांनी या लोकांवर कुठेतरी कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. तसंच सिडकोच्या प्रकरणामध्ये तसेही ते घरी जाणारच आहे. त्यांनी आता दिवस मोजायला सुरुवात करा. करामती सरकार आहे, नमुनेबाज सरकार आहे असं आपल्याला म्हणावं.